फक्त मूठभर जिरे अशा प्रकारे घ्या आणि रात्री वारंवार लघवीला जाणे बंद. वृद्धांना रात्री लघवीसाठी वारंवार उठावं लागणार नाही, औषध नाही, खर्च नाही. हा अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे. वयोवृद्ध झालं की सर्वात मोठा त्रास म्हणजे रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागतं. यामध्ये झोपमोड होते, थकवा वाटतो आणि त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावरती होतो. पण आज मी तुम्हाला एक असाच घरगुती उपाय सांगणार आहे जो अगदी स्वस्त आहे, मस्त आहे आणि सहज 100% नैसर्गिक आहे. ते म्हणजे मूठभर जिरे. समस्या नक्की काय होते ते आपण सर्वात प्रथम समजून घेऊया. म्हातारपणामध्ये, वयोवृद्धामध्ये जेव्हा आपण होतो तेव्हा आपलं मूत्राशय कमजोर होत असतं. वय वाढल्यावर मूत्राशयातील स्नायूंची ताकद कमी झालेली असते, त्यामुळे मूत्र पूर्णपणे साठवता येत नाही आणि लघवीची वेळेपूर्वीच जाणीव होत असते. थोडंसं मूत्र जरी साचलं तरी पण लघवीला जावंसं वाटतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झोपेच्या सवयी बदलतात. वयोवृद्धांमध्ये स्लीप सायकल म्हणजे झोपेचा नैसर्गिक वेळ आहे तो तर बदललेला असतो. झोप हलकी होते आणि लघवीची थोडीशी जाणीव जरी झाली तरी सुद्धा लगेच जाग येते आणि सतत उठल्यामुळे झोपमोड होते, थकवा जाणवतो. सकाळी उठल्यानंतर जितकं फ्रेश रोज वाटत असतं तितकं फ्रेश वाटत नाही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मधुमेही किंवा प्रोस्टेटशी संबंधित अडचणी येत असतात. ज्या व्यक्तींना मधुमेह असतं तर त्यांच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे वारंवार लघवीला जावं लागतं आणि मधुमेहींना विशेषतः रात्रीच्या वेळेस लघवी जास्त येते. प्रोस्टेट वाढ जी आहे पुरुषांमध्ये तर प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे मूत्रमार्गावरती दाब येतो. यामुळे अर्धवट लघवी होते आणि वारंवार लघवीला जावं लागतं. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की मूत्र नियंत्रित ठेवणाऱ्या स्नायूंचं नियंत्रण वयोवृद्ध व्यक्तींमध्ये कमी होतं. वयोमानानुसार पेल्विक मसल जे आहेत ते कमजोर होत असतात, त्यामुळे लघवी होण्याच्या क्रियेवरती संपूर्ण नियंत्रण राहत नाही. कधी कधी गळतीसारखी परिस्थिती सुद्धा निर्माण होते. आता या सर्व गोष्टी जेव्हा होतात तर त्याच्यावरती नक्की उपाय काय करायला हवेत. जिऱ्याचं पाणी हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्यावरती अजून एक महत्त्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या वृद्ध व्यक्तीनं लक्षात घेतलं तर त्याचा फायदा नक्कीच होईल. सर्वात पहिला तर काय आहे की झोपायच्या 2 तास अगोदर पाणी कमी प्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा वयोवृद्ध व्यक्तींना गोळ्या, औषधं वगैरे चालू असतात अशा वेळी काय होतं की औषध वगैरे घेतात. रात्री जेवण झाल्यानंतर म्हणजेच 9च्या दरम्यान, 10च्या दरम्यान आणि त्याच वेळी घटाघट पाणी सुद्धा पिऊन टाकतात किंवा बऱ्याच जणांना अशी सवय असते की जेवणाच्या नंतर भरपूर पाणी प्यायचं आणि रात्री उशिरा जेवण झाल्यानंतर गोळ्या वगैरे घेतल्या, औषध घेतली, त्याच्यानंतर घट 2 ते 3 ग्लास पाणी पिऊन टाकतात आणि त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी जास्त लघवीला उठावं लागतं. याच्यावरती उपाय काय आहे तर झोपायच्या 2 तास अगोदर पाणी कमी प्रमाणात प्यावं. त्याच्यानंतर कॉफी असेल, चहा असेल किंवा सूप असेल तर रात्री 6 ते 7च्या आत आणि नंतर चहा किंवा कॉफी, सूप या गोष्टी शक्यतो टाळायच्या आहेत. त्यानंतर पुढची गोष्ट आहे आहार नेहमी हलका घ्या आणि नियमित किगाल एक्सरसाइज जे असतात ते करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. तुम्ही यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला किगल एक्सरसाइज जे आहेत ते मिळून जातील. आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्यावरती जे की जिरे नक्की कशी मदत करणार आहेत आणि जिऱ्याचा काय उपयोग आपण करून घेऊ शकतो, ते कशा पद्धतीनं आपण आहारामध्ये आणायचे आहेत, ज्याच्या मदतीनं आपल्याला रात्रीच्या वेळी लघवीसाठी उठावं लागणार नाही. तर बघा, जिरे जे आहे ते तर आपल्याला स्वयंपाकघरामध्ये रोज वापरले जाणारे पण फारसे लक्ष न दिलेला घटक आहे. पण खरं पाहिलं तर आयुर्वेदामध्ये याला अमृत असं म्हटलं जातं. वय वाढल्यानंतर जे मूत्रविकार असतील, झोपेच्या अडचणी असतील किंवा मग अपचन असेल, या गोष्टी त्रास देतच असतात. त्याच्यावरती जिरे हे एक उत्कृष्ट आणि घरगुती आणि 0 पैशांमध्ये होणारा उपाय आहे. 0 पैसे म्हणण्यापेक्षा आपल्याला जिरे घेण्यासाठी पैसे लागतात, पण जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो त्यावेळी आपल्याला जो काही खर्च येतो त्यापेक्षा जिरे हे नक्कीच उपयुक्त ठरतात. कमी बजेटमध्ये त्या आपल्याला बसत असतात. सर्वात पहिलं जे जिरे आहेत ते पचनक्रिया सुधारतात. जिऱ्यामुळे पचनक्रियेला चालना मिळते. वयस्कर व्यक्तींमध्ये पचन संस्था मंदावलेली असते, गॅसेस, ऍसिडिटी वगैरे होतच असतं. जिरे हे पचन क्रियेला सुलभ करतात आणि अपचनामुळे सुद्धा मूत्र बद होत असतो. तर अपचन होत नाही म्हणजेच मूत्रप जो आहे तो टाळता येतो आणि त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी जास्त वेळ लघवीला उठण्याची आवश्यकता आपल्याला पडत नाही. दुसरी गोष्ट आहे मूत्रविकार सुद्धा कमी होतात. जिऱ्यामध्ये ड्युरेटिक प्रॉपर्टीज असतात, म्हणजे शरीरातील पाणी योग्य पद्धतीनं बाहेर टाकायला हे ड्युरेटिक प्रॉपर्टीज आपल्याला मदत करत असतात. यामुळे मूत्राशयावरचा अनावश्यक दाब जो आहे तर तो कमी होतो. रात्र लघवीसाठी उठण्याच्या वेळी आपोआप कमी होत असतात. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे मूत्राशयावरती दाब कमी करतो. मूत्राशयावर जेव्हा अन्न न पसरल्यामुळे पित्त किंवा गॅसेस दाब येतो तेव्हा लघवीसाठी वारंवार आपल्याला उठावं लागतं. पण जेव्हा तुम्ही जिऱ्याचं सेवन करता तर हे जिऱ्याचं जे काही लक्षण आहे तर ते कमी करत असतात.
संपूर्ण पोट आपलं हलकं करण्यास मदत करतं. सायंकाळी किंवा झोपण्याआधी जर तुम्ही जिरे पाण्यामध्ये उकळून प्यायला तर तुमचं शरीर शांत राहतं, लघवीची तातडी कमी होते आणि त्याचबरोबर झोप लागण्याची सुद्धा खूप जास्त सोयीस्कर पडतं. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे सूज आणि पाय गार पडणं. यावर देखील हे जिरे मुबलक प्रमाणामध्ये फायदेशीर ठरतात. वयस्करांमध्ये रात्री पाय सुजणं किंवा थंडी वाजून येणं यासाठी जिरं उपयोगी ठरत असतात. थोडक्यात काय तर मूठभर जिरे, कोणत्याही साईड इफेक्ट नाही, खर्च नाही, औषध नाही, फक्त रोजची एक नैसर्गिक सवय. आता हा जो काही आजार आहे तो पुरुषांमध्ये सुद्धा दिसून येतो आणि स्त्रियांमध्ये सुद्धा. तर वृद्ध स्त्रिया जेव्हा असतात तेव्हा खास करून त्या महिला एकाहून अधिक बाळंतपण झालेले असतात. त्यांना पेल्विक फ्लॉवर जो आहे तो कमजोर झालेला असतो, त्यामुळे मूत्र साठवून ठेवणं त्यांना सुद्धा कठीण होतं. वृद्ध पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्येही असं आपल्याला सहजपणे पाहायला मिळतं की थोडंसं मूत्र साठलं तरी सुद्धा लगेच जाण्याची घाई होते. आता या समस्यांवरती तुम्हाला नक्की उपाय काय करू शकता, तर अगोदर तुम्हाला थोडेसे उपाय सांगितले. ते पाणी अगोदर झोपण्याच्या अगोदर खूप जास्त प्यायचं नाही किंवा सूप, चहा वगैरे गोष्टी संध्याकाळी 6च्या नंतर टाळायचे. पण या गोष्टी जर तुम्ही करू शकता, त्याचबरोबर बघा पाणी आणि द्रव पदार्थ जे काही आहे ते दिवसभरामध्ये वेळेवरती घ्या. म्हणजे दुपारी 3च्या अगोदर तुम्ही जास्तीत जास्त पाणी किंवा द्रव पदार्थ आहे ते घ्यायचे. झोपायच्या 2 ते तास अगोदर कमी पाणी करा. संध्याकाळनंतर खूप चहा, कॉफी प्यायचं नाही. तर ते आपल्याला घ्यायचे नाहीयेत. तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं आहे, जिऱ्याचा उपयोग करून घ्यायचा. तर बघा काय करायचं, 1 टेबलस्पून म्हणजेच 1 मूठभर जिरे आहे ते तुम्हाला घ्यायचे. ते हलकेसे कोरडे तव्यावरती म्हणा किंवा कढईमध्ये खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं. आपणा सर्वांना माहित आहे की जिरे जेव्हा आपण भाजायला घेतो तेव्हा त्याचा एक खमंग वास सुटतो. तो वास येईपर्यंत आपल्याला ते भाजत राहायचंय. गॅस हलका ठेवा, खूप फुल करू नका आणि ते कोरडंच भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तेल वगैरे आपल्याला टाकायचं नाही. सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या सुमारास 1 कप कोमट पाण्यामध्ये हे जिरे जे आहे ते भिजत ठेवायचे. झोपायच्या आधी 15 ते 20 मिनिटं अगोदर हे पाणी उकळून गाळून घ्यायचं आणि हे पाणी आपल्याला पिऊन टाकायचंय. रोज सलग 7 दिवस तुम्हाला हा उपाय जो आहे तो करून बघायचा आहे. त्याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. पण हे जे काही 7 दिवस सलग तुम्हाला करायचं आहे, संध्याकाळी जिरे जे आहे ते तर थोडेफार भाजून घ्यायचे, नंतर 15 ते 20 मिनिटं झोपण्याच्या आधी अगोदर पिऊन टाकायचं. पण संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान आपण हे भिजत ठेवा आणि 3 ते 4 तास व्यवस्थितरित्या भिजतील आणि तेच पाणी जे आहे आपल्याला झोपण्याच्या अगोदर पिऊन घ्यायचंय. हा उपाय केवळ लघवीसाठी नाही तर संपूर्ण शरीराच्या अनेक गोष्टींसाठी सुद्धा याचा खूप जास्त फायदा 100% होत असतो. याच्यामुळे काय होतं, जिरा आपणा सर्वांना माहित आहे, म्हातारपणामध्ये आपल्याला ॲसिडिटी, गॅसेस त्रास जे आहे ते होत असतात. ते कमी करण्यासाठी सुद्धा जिऱ्याचा खूप जास्त चांगला फायदा होतो. त्याचप्रमाणे बद्धकोष्ठतेपासून सुद्धा तुम्हाला आराम मिळणार आहे. झोप अधिक गाढ लागते. याच्यामुळे वारंवार आपल्याला जी काही मनाची भावना तयार होते की मला आता लघवीला उठावं लागेल, तर ती भावना कमी प्रमाणात तुमच्या शरीरामध्ये तयार होईल. तुमची पचनशक्ती सुधारते. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं पचनशक्ती सुद्धा कमजोर झालेली असते. पण जिऱ्याचं पाणी पिलात तर पचनशक्ती सुधारते. पायातील सूज कमी होण्यास मदत मिळते. वारंवार लघवीला जाणं सुद्धा कमी होतं. या जिऱ्याचे अगणित असे फायदे आपल्याला मिळत असतात. पण यासाठी आपण काय करायला हवं, तर सलग 7 दिवस हा उपाय करून बघा. जर तुम्हाला याचा रिझल्ट मिळाला तर हा उपाय जो आहे तो कंटिन्यू करू शकता. उपाय घरगुती असला तरी याच्यामध्ये काळजी घेणं गरजेचं असतं. त्यासाठी नक्की कोणत्या व्यक्तींनी काळजी घेतली पाहिजे, तर बघा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय जिऱ्याचा उपयोग करू नका. जास्त प्रमाणामध्ये जिरे घेऊ नका, कारण जेव्हा ज्या काही गोष्टी आहेत त्याचा अतिरेक होतो तेव्हा त्याचा नक्कीच तोटा होत असतो. त्याच्यामुळे या गोष्टीचा अतिरेक करायचा नाही. कधी कधी 7 दिवस सलग घ्या, त्याच्यानंतर कधी कधी रोज न घेता दिवसा 8 घेणं सुद्धा योग्य ठरतं. कारण जिरं हे शरीरासाठी उष्ण असतात आणि रोजच्या रोज ते तुमच्या शरीरामध्ये जिऱ्याचं पाणी जाणं योग्य देखील नाहीये. 7 दिवस कंटिन्यू करून बघा. जर तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवला तर नक्कीच पुढचे तुम्ही हे उपाय करू शकता. पण 1 ते 2 दिवसाचा गॅप ठेवून तुम्हाला करायचे. या उपायाला परिणाम काही दिवसांमध्ये दिसतो. पण एक अनुभव सांगायचा तर एक आजी आहेत सुशीलाबाई म्हणून, तर त्या दररोज 3 ते 4 वेळा रात्री त्यांना लघवीसाठी उठावं लागायचं. त्यांची झोपमोड व्हायची. झोपमोड झालं की शरीर थकायचं आणि एके दिवशी हा उपाय त्यांनी सुरू केला. कारण दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्यांना जितकं फ्रेश वाटलं, ते तरुणपणामध्ये वाटत होतं तितकं त्यांना फ्रेश वाटलं नव्हतं. त्यांनी हा उपाय करायला घेतला. जिरे आहेत ते पाण्यात भिजवून त्यांनी पिला आहे आणि 7 ते 8 दिवसामध्ये त्यांना फरक सुद्धा जाणवला. झोप चांगली लागू लागली आणि एकदा त्या झोपल्यावर सरळ सकाळीच उठत असत.
सकाळी 6 नंतर तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जेव्हा केल्या जातात त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो. तुम्ही सुद्धा हा उपाय तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करून बघा आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही जिरे आहेत त्याचा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्की काय अनुभव आला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपले जे काही बघणारे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा याचा अनुभव, रिझल्ट नक्की कसा येतो हे जाणून घेता येईल. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण वयोवृद्ध होतो तेव्हा वयोवृद्ध झाल्यानंतर भरपूर आजार आपल्या पाठीशी, याच्यावरती आयुर्वेदिक उपाय करणं चांगलंच आहे. पण याचबरोबर जर तुम्हाला ब्लड शुगर असेल किंवा मग तुमची साखरेची पातळी वारंवार वाढत असेल, तर अशा वेळी सुद्धा लघवीला जास्त जावं लागतं. तर ते जे रक्त जळजळ किंवा त्रास जाणवत असेल, तर लघवीच्या ठिकाणी अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमीच चांगलं असतं. कारण तुम्ही आपल्या आहारामध्ये थोडेफार बदल करू शकता किंवा या ज्या गोष्टी आहेत, ते उपाय आहेत, ते छोट्या कारणांसाठी करू शकता. पण फार जळजळ होत असेल किंवा मग काही त्रास जर तुम्हाला जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेतला तर नक्कीच याचा फायदा होणार आहे. या माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.